सोलापूरकरांनो, मी धर्मवीर संभाजी तलाव बोलतोय. वाढत्या शहराचा जलसाठा जिवंत करण्याचं काम माझ्या माध्यमातून होतं. सोलापूरचं मी आकर्षण देखील ठरू शकतो. पण दुर्दैव, येता जाता माझ्याकडे फक्त पाहिलं जातं. तलावाचा विकास राहू दे बाजूला. आज मी दुरावस्थेत सापडलोय. आपला धर्मवीर तलाव परिसर सुधारावा म्हणून आपण सोलापूरकर लोकप्रतिनिधी असलेल्या सुभाष बापूंकडे कित्येक वेळा गेलात, परंतु त्यांनी या विषयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. कारण माझ्यातून त्यांचा काही फायदाच होणार नाही. अर्थात मला याचं प्रचंड वाईट वाटतं. माझ्यासारख्याच कोल्हापूर येथील रंकाळा तलाव, पुणे येथील कात्रज तलाव, नागपूर शहरातील फुटाळा तलाव या तलावांची स्थिती म्हणजे त्या शहराची शान बनली आहे. तेथील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन हे काम केलं. नितीन गडकरींच्या विकासाचे गुणगान गाणारे त्यांचे समर्थक म्हणून घेणाऱ्या बापूंना मंत्रीपद मिळालं, परंतु माझ्या विकासाबद्दल ते सपशेल अपयशी ठरले. माझा वापर हा घरातील कचरा निर्माल्य टाकण्यासाठी केला जातोय. लोकप्रतिनिधी असणाऱ्या बापूंनी कायमच पर्यटनाचा जप केला, पण त्यांना जवळचा धर्मवीर संभाजी तलाव कधी नाही दिसला. आपल्याला तलावाच्या सौंदर्यात वाढ होऊन पर्यटनाचा विकास साधून अनेक बेरोजगारांना रोजगार मिळेल असं वाटतं. यासाठी मागील 10 वर्षापासून माझ्याबद्दल अनेक वेळा बापूंकडे आपण माझ्या व्यथा अडचणी मांडल्या, तरी सुद्धा तुमच्या धर्मवीर संभाजी तलावाची अवस्था सुधारलीच नाही. विकास घडला नाहीच. चला, माझ्यावर होणारा अन्याय आपल्याला रोखायचा असेल तर तुमच्या माझ्या मनातील अमर दादा पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून देऊयात. धन्यवाद. अमर दादा यांना मतदान म्हणजे मला जिवंत ठेवण्यासाठी मतदान. आपला छत्रपती संभाजी तलाव.